नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण या शाश्वत विकासाचा चौथा टप्पा पाहणार आहोत, शाश्वत विकास परिषदेच्या माध्यमामधून, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट म्हणतो. आता ही शाश्वत विकास परिषद कुठून सुरू झाली याचा जर तुम्ही विचार केला तर यापूर्वी एक आपण भाग अभ्यासला होता शेवटच्या टप्प्यामध्ये, भाग 3 मध्ये. त्याच्यामध्ये आपण Rio+20 परिषद अभ्यासलेली होती आणि Rio+20 परिषद जी होती त्या परिषदेचं शीर्षक जे होतं ते शीर्षक होतं संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद. तुम्हाला जर आठवत असेल तर रिओ दी जानेरो या ठिकाणी भरलेली ही Rio+20 परिषद ब्राझीलमधली, या परिषदेचं शीर्षक होतं संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद आणि त्या परिषदेला आपण नाव दिलेलं होतं UNCSD, असं त्याला संक्षिप्त नाव दिलेलं होतं. हे पहा, UNCSD म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारे Rio+20 परिषदेचं हे शीर्षक होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी Rio+20 परिषदेमधलाच एक मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि या परिषदेमध्ये 192 देशांनी घोषणापत्र जाहीर केलेलं होतं Rio+20 परिषदेमध्ये. त्या घोषणापत्राचं आपण नाव पाहिलेलं होतं द फ्युचर वी वॉन्ट. याचा आपण अभ्यास केलेला होता. द फ्युचर वी वॉन्ट या घोषणापत्राचा आपण उल्लेख केलेला होता Rio+20 परिषदेमध्ये आणि सांगितलं होतं की 192 सदस्य देशाने हे घोषणापत्र जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग आपण ग्रीन इकॉनॉमीचा अभ्यास केलेला होता. अशा प्रकारे Rio+20 परिषदेमधलंच हे शीर्षक आपल्याला सांगता येईल UNCSD, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद आपण अभ्यासणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण असंही म्हटलेलं होतं की 3 उद्दिष्ट Rio+20 परिषदेमध्ये आपण अभ्यासली होती. कुठली? पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला रोखायचा आहे तर नवीन राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की 192 सदस्य देशांनी याला मंजुरी दिली. मग ह्या सगळ्या सदस्य देशांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकास निर्माण करण्यासाठी राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागणार होती. आणि याशिवाय नुसतीच राजकीय बांधिलकी निर्माण करावी लागणार नव्हती तर पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी जी वचनं घेतलेली होती त्या वचनांची पूर्तता सुद्धा करावी लागणार होती. आणि तिसरं उद्दिष्ट होतं की या वचनांची पूर्तता करताना कदाचित आपल्याला नवीन आव्हानांना सामोरं जावं लागेल. मग या नवीन आव्हानांना आपल्याला तोंड द्यायचं आहे, नवीन आव्हानांना संबोधित करायचं आहे. तशा प्रकारे Rio+20 परिषदेची उद्दिष्ट या ठिकाणी आपण अभ्यासलेली होती. आता आपण ही शाश्वत विकास परिषदेचा अभ्यास करूया. शाश्वत विकास परिषदेचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला विचार करा, शाश्वत विकास परिषदेचा कालावधी कोणता होता? तर हा कालावधी होता 2015 मध्ये 25 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान. कालावधी 25 ते 27 सप्टेंबर 2015 मध्ये. तशा प्रकारे याचा कालावधी होता. कोणत्या ठिकाणी ही परिषद भरलेली होती? शाश्वत विकास परिषद. तर न्यूयॉर्क या ठिकाणी ही शाश्वत विकास परिषद भरलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आलं की कालावधी कोणता होता, कोणत्या ठिकाणी भरली होती. आता थोडंसं आपल्याला विचार करायचा आणि त्या विचारावर मागच्या व्याख्यानामध्ये एक गोष्ट सांगितली होती, तिथे मागे जाऊन थोडंसं आपल्याला आणखी विचार करावा लागेल. म्हणजे काय ते पहा, उद्देश काय होता, या परिषदेचा उद्देश काय होता. उद्देशाचा जर आपण विचार केला तर OWGचा एक अहवाल सांगितला होता मी मागच्या लेक्चरमध्ये, शेवटच्या टप्प्यात Rio+20 परिषदेमध्ये. तर या शाश्वत विकास परिषदेचा उद्देशच हा होता की OWGचा जो अहवाल होता त्या अहवालावर अंतिम चर्चा करायची आणि त्या अहवालाला मान्यता द्यायची. हे पहा, OWG ओपन वर्किंग कार्यगट, ओपन वर्किंग ग्रुप असं आपण याला म्हणूयात. याच्या अहवालावर, OWG अहवालावर अंतिम चर्चा व
या अहवालाला आपल्याला मान्यता द्यायची आहे. तर हा उद्देश होता शाश्वत विकास परिषदेचा, OWG अहवालावर अंतिम चर्चा आणि मान्यता देणे. आता या ठिकाणी थोडासा विचार करा, मग OWGचा अहवाल काय होता, याला आपण काय म्हटलं, OWGला ओपन वर्किंग ग्रुप असं या ठिकाणी याचा उल्लेख करतो. तर थोडीशी माहिती आपण मागे जाऊन घेऊया त्याच्यामध्ये. OWG कार्यगटाची OWG काय अभ्यासलं होतं आठवा थोडंसं. ओपन वर्किंग ग्रुप असं याला पण म्हटलं होतं. ओपन वर्किंग ग्रुप, आणि याची स्थापना कधी सांगितलेली होती आपण, ओपन वर्किंग ग्रुपची 22 जानेवारी 2013ला हा कार्यगट स्थापन झाला होता. पहा, याच्यामधून तुम्हाला शाश्वत विकास परिषद काय आहे हे समजणार आहे, म्हणून ओपन वर्किंग ग्रुप काय आहे हे समजावून घ्यावं लागेल. कोणी स्थापना केली होती ओपन वर्किंग ग्रुपची? युनायटेड नेशन्सने ओपन वर्किंग ग्रुपची स्थापना केलेली होती. अशा प्रकारे ओपन वर्किंग ग्रुप याचा आपण उल्लेख करतोय, आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे की या शाश्वत विकास परिषदेचा उद्देश होता की OWG अहवालावर अंतिम चर्चा करायची आणि त्याला मान्यता द्यायची. मग ते काय आहे ओपन वर्किंग ग्रुप हे आपण पुन्हा एकदा समजावून घेतो. आता या ठिकाणी पहा, OWG कडे सर्वात महत्त्वाचं कोणतं कार्य सोपवण्यात आलेलं होतं. एका वाक्यामध्ये लक्षामध्ये ठेवायचं की शाश्वत विकास ध्येय जे आपण SDGs या नावाने ओळखतो, SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास ध्येय, ही शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी OWG कडे होती. निर्धारित करणे याची जबाबदारी, शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी OWG कडे होती. अशा प्रकारे OWGचं महत्त्व होतं. शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी या OWG कडे सोपवण्यात आलेली होती. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी OWG कडे सोपवण्यात आलेली होती. मग ही जबाबदारी OWG न पार पाडली का? तर याचं उत्तर आहे हो, OWG न ही जबाबदारी पार पाडली. मग काय केलं OWG न? एक अहवाल बनवला. शाश्वत विकास ध्येयाचा एक अहवाल या OWG न या कार्यगटानं बनवला. आता काय होतं या अहवालामध्ये? तर या अहवालामध्ये 17 ध्येय आणि 169 लक्ष्यांचा समावेश होता. अहवाल बनवला. अहवालामध्ये काय होतं? 17 ध्येय म्हणजे गोल्स आणि 169 लक्ष म्हणजे टार्गेट्स यांचा समावेश होता. अहवाल हे पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल लगेच. OWG ओपन वर्किंग ग्रुप 22 जानेवारी 2013ला याची स्थापना झाली. कोणी स्थापना केली? युनायटेड नेशन्सनी स्थापना केली. याच्यावरती मुख्य जबाबदारी कोणती होती? मुख्य काम कोणतं होतं? तर शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी OWG या कार्यगटाकडे होती. मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी OWG ने काय केलं? एक अहवाल बनवला. त्या अहवालामध्ये 17 ध्येय आणि 169 लक्ष्यांचा समावेश होता. हे सगळं करण्यासाठी OWG ला 13 बैठका पार पाडाव्या लागल्या. 13 बैठका झाल्या याच्या. हे सगळं अहवाल तयार करण्यासाठी 13 बैठका पार पाडाव्या लागलेल्या होत्या. मग ह्या ज्या बैठका पार पडल्या, अहवाल तयार झाला, याच्यावरती पुन्हा चर्चा केली गेलेली होती. तर अशा प्रकारे OWGचा जो अहवाल होता त्या अहवालावरती अंतिम चर्चा आणि त्या अहवालाला मान्यता देण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये आपल्याला शाश्वत विकास परिषद, याला स्वतंत्र शाश्वत विकास परिषद असं म्हणतात, ही शाश्वत विकास परिषद भरवण्यात आलेली होती. अशा प्रकारे शाश्वत विकास परिषदेची पार्श्वभूमी आहे. मला वाटतं शाश्वत विकास परिषदेची पार्श्वभूमी तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल. त्यानंतर मग कालावधी कधी होता पहा, 25 ते 27 सप्टेंबर 2015 न्यूयॉर्कमध्ये. आणि उद्देश OWG ने जो अहवाल दिलाय आपण पाहिलं की 17 ध्येय 169 लक्ष्यांचा एक OWG ने अहवाल दिला होता. त्या अहवालावर अंतिम चर्चा करणे आणि त्याला मान्यता देण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये स्वतंत्र शाश्वत विकास परिषद भरवण्यात आलेली होती. ठीक आहे. तर
या ठिकाणी आपण स्वतंत्र शाश्वत विकास परिषद भरवण्यात आलेली होती. यानंतर आपण कार्यवाही काय पार पाडली गेली, स्वतंत्र शाश्वत विकास परिषदेमध्ये पार पाडण्यात आलेली कार्यवाही, कोणती कार्यवाही पार पाडण्यात आलेली होती हे पाहूयात आपण. शाश्वत विकास परिषदेचा जर विचार केला तर आता अहवाल समोर आलेला होता ओपन वर्किंग ग्रुपचा, म्हणजे OWGचा अहवाल आपण याला म्हणूयात. या अहवालावर काय कार्यवाही करण्यात आली, अहवाल OWG अहवाल मांडण्यात आलेला होता. आता या अहवालावर कार्यवाही करण्यासाठी एक विषय पत्रिकेची मांडणी करण्यात आली. एक विषय पत्रिका मांडण्यात आली. एक विषय पत्रिका मांडली. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहूयात. एक विषय पत्रिका मांडलेली होती. विषय पत्रिकेला एक नाव देण्यात आलेलं होतं. ते नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते नाव आहे ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड. नाव काय होतं पहा, हे लक्षात ठेवायचं. विषय पत्रिकेचं नाव काय होतं, ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड. आता या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा विचार करायचा. कधीपर्यंतचा हा अजेंडा होता, तर हा अजेंडा होता 2030 पर्यंतचा. म्हणजे थोडक्यात आपल्याला द एजेंडा, काय नाव होतं पहा, एजेंडा. आणि तिसरं होतं की कशासाठी, फॉर SD, फॉर SD. तर अशा प्रकारे या विषय पत्रिकेचं नाव होतं. म्हणजे OWGनं जो अहवाल दिला त्या अहवालावरती कार्यवाही सुरू झाली. अहवालावरती कार्यवाही सुरू झाल्यानंतर एक विषय पत्रिका मांडण्यात आली. त्या विषय पत्रिकेचं नाव होतं ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, असं त्याचं नाव होतं. मग या विषय पत्रिकेचा स्वीकार कधी करण्यात आला याचा जर विचार केला तर 25 सप्टेंबर 2015ला या विषय पत्रिकेचा स्वीकार करण्यात आलेला होता. 25 सप्टेंबर 2015ला या विषय पत्रिकेचा स्वीकार करण्यात आलेला होता. किती सदस्य देशांनी या विषय पत्रिकेचा स्वीकार केला, तर 193 सदस्य देश होते. सदस्य देश, या 193 सदस्य देशांनी या विषय पत्रिकेचा स्वीकार केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता विषय पत्रिकेमध्ये काय होतं, विषय पत्रिकेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की या विषय पत्रिकेमध्ये 17 ध्येय, 92 परिच्छेद, 169 लक्ष हे विषय पत्रिका होती. विषय पत्रिका. तर अशा प्रकारे 17 ध्येय, 92 परिच्छेद आणि 169 लक्षांचा समावेश विषय पत्रिकामध्ये होता. आणि अशा प्रकारे ठरवण्यात आलं की 2030 मध्ये ही जे 17 ध्येय, 92 परिच्छेद, 169 लक्ष आहेत ती लक्ष आपण गाठायची आहेत. अशा प्रकारे सर्व देशांनी मिळून हे ठरवलेलं होतं. तर अशा प्रकारे या विषय पत्रिकेवरती काय कार्यवाही करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं तर आता या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगतो, व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं की OWG अहवाल जो मांडण्यात आला होता तो मांडताना एक विषय पत्रिका मांडण्यात आली. विषय पत्रिकेमध्ये त्या विषय पत्रिकेचं नाव होतं ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर SD, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. विषय पत्रिकेचा स्वीकार करण्यात आला 25 सप्टेंबर 2015 मध्ये. किती सदस्य देशांनी विषय पत्रिकेचा स्वीकार केला, तर 193 सदस्य देशांनी विषय पत्रिकेचा स्वीकार केला. त्या विषय पत्रिकेमध्ये काय होतं, तर त्या विषय पत्रिकेमध्ये 17 ध्येय, 92 परिच्छेद, 169 लक्ष होतं, लक्षांचा समावेश होता. आणि मग सगळ्या देशांनी मिळून म्हणजे 193 सदस्य देशांनी मिळून असं ठरवलं की 2030 मध्ये आपल्याला ही लक्ष, ही ध्येय गाठायची आहेत, असं सर्वानुमते ठरवण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शाश्वत विकास परिषदेबद्दल माहिती सांगता येईल. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जरी प्रश्न विचारला तर यामधून शाश्वत विकास परिषदेबद्दल तर ही माहिती असणं गरजेचं आहे.
ही शाश्वत विकास परिषदेला आपण या ठिकाणाहून उल्लेख केलेला होता. कालावधी 25 ते 27 सप्टेंबर 2015 न्यूयॉर्कला भरली होती. उद्देश होता ओपन वर्किंग ग्रुप OWG अहवालावर अंतिम चर्चा करणे आणि या अहवालाला मान्यता देणे. आता या ठिकाणी आपण म्हटले की ओपन वर्किंग ग्रुप 22 जानेवारी 2013ला या कार्यगटाची स्थापना करण्यात आली होती. युनायटेड नेशन्सने स्थापना केली होती आणि या OWG कार्यगटाकडे कोणती जबाबदारी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर काय शाश्वत विकास ध्येय निर्धारित करण्याची जबाबदारी या OWG या कार्यगटाकडे होती. मग ही जबाबदारी पार पाडण्यासाठी या कार्यगटानं एक अहवाल मांडला. त्या अहवालामध्ये 17 ध्येय 169 लक्ष्यांचा समावेश होता. त्या अहवालावर अशा प्रकारे कार्यवाही झालेली होती. ही आहे शाश्वत विकास परिषद. आता आपण या ठिकाणी आपल्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. तो टप्पा आहे MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि SDGs शाश्वत विकास ध्येय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याबद्दल सविस्तर माहिती पाहायला आता आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण सुरुवात करतो MDGsची शतकोत्तर विकास ध्येय सहस्त्रक विकास ध्येय असं याला म्हटलं जातं, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स शतकोत्तर विकास ध्येय सहस्त्रक विकास ध्येय. पहिली गोष्ट, कधीपर्यंत गाठायची होती ही ध्येय? 2015 अखेरपर्यंत ही ध्येय गाठण्यात येणार होती आणि आपण जे उल्लेख केलेला होता तो SDGs ती 2030 पर्यंत गाठायची आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? MDGs 2015 पर्यंत गाठायची होती, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, आणि SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही 2030 पर्यंत गाठायची आहेत. तर आता आपण 2015 पर्यंत जी ध्येय गाठायची होती ती ध्येय गाठली का, प्रत्यक्षामध्ये कोणती होती याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर सुरुवातीला सहस्त्रक विकास ध्येय कधीपर्यंत गाठायची होती? 2015 पर्यंत ही विकास ध्येय गाठायची होती. किती होती ही विकास ध्येय? 8 ध्येय होती. 8 गोल्स आपण म्हणूयात त्याला. 8 गोल्स होती. म्हणजे पहिला मुद्दा स्पष्ट झाला. MDGs 2015 पर्यंत गाठायचे 8 आहेत. 8 ध्येय आहेत, 21 लक्ष्य आहेत आणि 60 निर्देशांकांचा यांच्यामध्ये समावेश होतो. 8 ध्येय, 21 लक्ष्य, त्याला आपण टार्गेट्स म्हणूया. 21 लक्ष्य आणि या ठिकाणी आपण जर उल्लेख केला तर ह्या 60 निर्देशांक पण लक्षामध्ये ठेवायचं, त्याला आपण इंडिकेटर्स असं म्हणूयात. 60 निर्देशांक इंडिकेटर्स. तशा प्रकारे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 2015 पर्यंत गाठायचे आहेत. 8 ध्येय आहेत, 21 लक्ष्य आहेत आणि 60 निर्देशांक आहेत. हे सगळं आपल्याला 2015 मध्ये गाठायचं होतं. मग हे कोणी ठरवलं होतं? हे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेलं होतं. हे जे आहे हे युनायटेड नेशन्सने हे ठरवलं होतं की 8 ध्येय, 21 लक्ष्य, 60 निर्देशांक आपल्याला गाठायचे आहेत. मग भारताने ही सगळी स्वीकारलं का? भारताने किती ठरवलेली होती? किती ध्येय, किती लक्ष्य, किती निर्देशांक? आता आपण भारताचा विचार करूयात. यामधील हे युनायटेड नेशन्सने ठरवून दिलेलं होतं. भारताने जे ठरवलं त्याच्यामध्ये 8 ध्येय, 8 गोल्स, त्याच्यानंतर 12 आपल्याला सांगता येईल लक्ष्य होती, टार्गेट्स होती. टार्गेट्स, त्याच्यानंतर 35 निर्देशांक इंडिकेटर्स. तर हे भारताने ठरवलेलं होतं, एवढं स्वीकारायचं. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टींची तुलना करायची. युनायटेड नेशन्सने किती सांगितली होती, भारताने किती ठरवली होती.
युनायटेड नेशन्स 8-21-60, भारत 8-12-35. अशा प्रकारे याच्यावरती एकदा प्रश्न पण येऊन गेलेला आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर मग प्रश्न कोणता येऊन गेला ते आपण समजावून घेऊयात. पण सुरुवातीला हे लक्षात ठेवायचं आहे, युनायटेड नेशन्सनं 2015 पर्यंत 8 ध्येय 21 लक्ष 60 निर्देशांक गाठायची ठरवली होती. भारतानं 8 ध्येय 12 लक्ष 35 निर्देशांक गाठण्याचं ठरवलेलं होतं. आता ह्या ठिकाणी 8 ध्येय असं आपण म्हटलं, मग ती 8 ध्येय कोणती होती हे पण समजावून घेऊया. पहा, 8 ध्येय. ध्येय 1, आत्यंतिक दारिद्र्य उपासमार दूर करणं. आता या ठिकाणी वेगवेगळ्या दारिद्र्याच्या योजना, उपासमारीसाठी वेगवेगळ्या योजना देशामध्ये आखल्या गेलेल्या आहेत, ते याच्याशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं ध्येय कोणतं आहे पहा, MDGचं सहस्त्रक विकास ध्येयामधली जी 8 ध्येय होती त्यातले पहिलं ध्येय आहे आत्यंतिक दारिद्र्य उपासमार दूर करणं. ध्येय 2 याच्यामध्ये वैश्विक म्हटलेलं आहे, जागतिक पातळीवर सार्वत्रिक काय करायचं आहे, प्राथमिक शिक्षण याच्याशी संबंधित आहे. दुसरं ध्येय प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठायची आहे. ध्येय 3 लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरण याच्याशी संबंधित असणार आहे. तिसरं ध्येय लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायचा आहे. ध्येय 4 बाल मृत्यूदर कमी करणे. त्यानंतर ध्येय 5 मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे, मातृस्वास्थ्याशी संबंधित. ध्येय 6 एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढायचं आहे, याच्याशी संबंधित. ध्येय 7 पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं याच्याशी संबंधित आहे. आणि ध्येय 8 विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणं. अशा प्रकारे 8 ध्येय. या 8 ध्येयावर अनेकदा प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ही 8 ध्येय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा, ध्येय 1, ध्येय 2, ध्येय 3, ध्येय 4, ध्येय 5 मातृस्वास्थ्य, ध्येय 6 एड्स, मलेरिया इतर आजारांविरुद्ध लढणं, ध्येय 7 पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं, ध्येय 8 विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणं. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता याच्याचे प्रश्न आपण पाहूयात. हे पहा, भारताच्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांच्या म्हणजे MDGच्या चौकटीमध्ये सर्व डॅश डॅश उद्दिष्टांचा, या ठिकाणी पुन्हा डॅश डॅश लक्ष्यांचा आणि संबंधित डॅश डॅश निर्देशांकांचा समावेश होता. आता या ठिकाणी काय म्हटलंय, भारताच्या असं म्हटलंय. भारताचा कोणता उल्लेख केलेला होता या ठिकाणी आपण, तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल तर पहा, युनायटेड नेशन्सनं ठरवली होती 8 ध्येय 21 लक्ष 60 निर्देशांक. भारतानं ठरवलेली 8 ध्येय 12 लक्ष 35 निर्देशांक, म्हणजे 8-12-35 हा ऑप्शन आपल्याला तिथे कुठेतरी असलेला पाहिजे. आपण तो ऑप्शन पाहूया. आहे का पहा, 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय 8-12-35. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता आपल्याला हे जे 8 ध्येय आहेत ते 8 ध्येय सविस्तरपणे यांचा अभ्यास करायचा आहे. कसा अभ्यास करायचा आहे ते पाहूयात आपण. सहस्त्रक विकासाचे पहिले ध्येय आहे आत्यंतिक दारिद्र्य व उपासमार दूर करणे. हे पहा, पहिलं ध्येय. त्या पहिल्या ध्येयाचा विचार करूया. आत्यंतिक दारिद्र्य व उपासमार दूर करणं. आत्यंतिक दारिद्र्य उपासमार दूर करायचं आहे. याच्यामध्ये 3 मुद्दे होते. या 3 मुद्द्यांशी संबंधित हे पहिलं ध्येय होतं. उत्पन्नाचं प्रमाण ठरवलं गेलेलं होतं दारिद्र्य ठरवण्यासाठी. उत्पादक रोजगाराची निर्मिती करायची होती आणि उपासमारीबद्दल योजना आखायची होती. किती प्रमाण कमी करायचं आहे उपासमारीचं. त्याच्यानंतर उत्पादक रोजगाराचं प्रमाण कोणाच्या बाबतीत असलं पाहिजे आणि हे उत्पन्नाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि ते कोणत्या वर्षापर्यंत, अशी लोकसंख्या जी दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांना कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला त्यांचं प्रमाण कमी करायचं आहे, ते या संबंधीची ध्येय 1 मध्ये सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे उत्पन्नाच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर आता आपण एक ठिकाण विचार करूया. त्या कालावधीमध्ये ही ध्येय ज्यावेळी ठरवण्यात आली त्या कालावधीमध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की $1.25 हे प्रमाण ठरवण्यात आलेलं होतं. $1.25. याच्यापेक्षा जर कमी उत्पन्न जेवढ्या लोकांचं आहे
त्या लोकांचं प्रमाण 1990 मध्ये जेवढं होतं ते प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे. लक्षात आलं? $1.25 हे प्रमाण ठरवण्यात आलं आणि ठरवलं 1990 मध्ये जे प्रमाण असं आहे, म्हणजे कसं, $1.25 पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांचं प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे. 2015 पर्यंत निम्म्यावर आणणे, निम्म्यावर. तर हे उद्दिष्ट होतं. ज्यांचं उत्पन्न $1.25 पेक्षा कमी आहे अशा लोकांचं प्रमाण 1990 मध्ये जेवढं होतं त्यापेक्षा निम्म प्रमाण 2015 पर्यंत झालं पाहिजे, हे उद्दिष्ट होतं. आणि त्याला नाव देण्यात आलेलं होतं 1A आणि हे होतं 1B. 1B काय होतं पहा, उत्पादक रोजगार. कोणासाठी? बेरोजगार. तसंच बेरोजगारांमध्ये स्त्रिया आणि तरुण यांचा आपण प्रामुख्याने उल्लेख करूयात. स्त्रिया व तरुण, स्त्रिया आणि तरुण यांच्यासाठी उत्पादक रोजगार पुरवायचा आहे, असं हे दुसरं ध्येय होतं, याच्यामध्ये उद्दिष्ट होतं. उपासमारीच्या बाबतीत पुन्हा तेच उद्दिष्ट ठरवलं गेलं की 1990 आणि 2015चा विचार करण्यात आला. उपासमारीच्या उद्दिष्टांबाबत कसा विचार करण्यात आला? असं ठरवलं 1990 पर्यंत जेवढे लोक उपासमारी सहन करतायत त्यांचं प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं. आता या ठिकाणी जर 100% लोक उपासमारी सहन करत असतील तर त्यांचं प्रमाण 2015 पर्यंत 50% आणायचं, म्हणजे निम्म्यावरती आणायचं. जेवढ्या लोकांची उपासमार 1990 मध्ये होते त्या लोकांचं प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती घेऊन यायचं. तर अशा प्रकारे ध्येय 1 आत्यंतिक दारिद्र्य उपासमार दूर करणे. लक्षात आलं? उत्पन्नाचं प्रमाण ठरवलं $1.25 की ज्या लोकांचं उत्पन्न $1.25 पेक्षा कमी आहे अशा लोकांचं प्रमाण 1990 मध्ये जेवढं होतं ते 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं. उत्पादक रोजगार मिळवून द्यायचा आहे. कोणाला? स्त्रिया आणि तरुणांना उत्पादक रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे. आणि उपासमारी कमी करायची. किती कमी करायची? 1990 मध्ये जेवढे लोक उपासमारी सहन करत होते त्यांचं प्रमाण 2015 पर्यंत 1990च्या तुलनेमध्ये निम्म्यावरती आणणं, 50% वरती आणणं, हे उद्दिष्ट होतं उपासमारीच्या बाबतीत. तशा प्रकारे ध्येय 1 आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणं याच्याशी संबंधित आहे. आता थोडासा विचार करा की हे ध्येय साध्य झालं का, हे लक्षात आलं तुमच्या? आता आपण हे ध्येय साध्य झालं का याचा विचार थोडक्यात या ठिकाणी करूयात. आता या ठिकाणी हे ध्येय साध्य झालं का याचा जर विचार केला तर आत्यंतिक दारिद्र्याच्या प्रमाणाचा जर विचार केला, म्हणजे या ठिकाणी आत्यंतिक दारिद्र्य आपण म्हणूयात. आत्यंतिक दारिद्र्य किती प्रमाण कमी झालं आत्यंतिक दारिद्र्याचं? 1990 मध्ये जेवढं प्रमाण होतं त्याच्यापेक्षा निम्म्यावरती आलं का हे आपण समजावून घेऊया. आपलं उद्दिष्ट काय होतं की प्रमाण निम्म्यावरती आणायचं. मग आत्यंतिक दारिद्र्याचं प्रमाण 1990 आणि 2015ची आपल्याला तुलना करावी लागेल, कारण हे 2015 पर्यंत पूर्ण करायचं होतं. ते 1990 मध्ये 47% प्रमाण होतं या आत्यंतिक दारिद्र्याचं. मग आता विचार करा 2015 मध्ये हे प्रमाण किती झालेलं असेल. याचा जर आपण विचार केला तर हे प्रमाण 14% झालेलं होतं, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी झालेलं होतं आत्यंतिक दारिद्र्याचं प्रमाण. आता या ठिकाणी उपासमार सहन करणाऱ्या लोकांचा विचार करूयात. 1990 मध्ये त्या लोकांचं प्रमाण किती होतं आणि 2015 मध्ये या लोकांचं प्रमाण किती होतं. म्हणजे उपासमार सहन करणारी लोक जी 1990 मध्ये होती त्यांचं प्रमाण आपल्याला 2015 पर्यंत निम्म करायचं होतं. आता 23.3% होतं या ठिकाणी. 23.3% हे 1990 मध्ये प्रमाण होतं. 2015 मध्ये हे प्रमाण किती झालं? 12.9%.
म्हणजे थोडक्यात हे प्रमाण सुद्धा जवळजवळ आपण साध्य केल्याचं दिसतंय. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं ध्येय आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणं, ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पैलूंचा विचार केला आणि प्रत्यक्षात ते 2015 पर्यंत साध्य झालं का याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार केलेला दिसतोय. पहा, उत्पन्नाचं प्रमाण सांगितलं 1990 मध्ये ज्या लोकांचं उत्पन्नाचं प्रमाण $1.25 पेक्षा कमी आहे अशा लोकांचं हे प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे. त्याच्यानंतर उत्पादक रोजगाराच्या बाबतीत विचार केला, स्त्रिया आणि तरुणांना उत्पादक रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. उपासमारीच्या बाबतीत ठरवलं, जेवढे लोक 1990 मध्ये उपासमारी सहन करत होते त्यांचं प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे, हे ठरवलं. मग 2015 मध्ये आपण काय साध्य केलं? आत्यंतिक दारिद्र्य 1990 मध्ये 47% होतं आणि ते दारिद्र्य 2015 मध्ये 14% पर्यंत आलेलं दिसत आहे. म्हणजे आपल्याला हे साध्य करता आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, उपासमारीच्या बाबतीत विचार केला तर 1990 मध्ये 23.3% लोक असे होते की जे उपासमार सहन करत होते, पण 2015 मध्ये विचार केला तर या 23.3च्या तुलनेत 12.9% लोक हे उपासमार सहन करत होते. आता या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेल. प्रश्न असा आहे की त्यावेळी हे प्रमाण $1.25 होतं. म्हणजे आपल्याला जे सांगितलं की आत्यंतिक दारिद्र्य काढताना $1.25 पेक्षा दारिद्र्य $1.25 पेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना काय करायचं होतं? त्यांचं प्रमाण 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं होतं. पण सध्याची दारिद्र्य रेषा ही $1.25 नाही. आत्ताची जर विचारली तर सध्याची दारिद्र्य रेषा किती आहे असं जर आपल्याला विचारलं तर $1.95 ही सध्याची दारिद्र्य रेषा आहे. सध्याची दारिद्र्य रेषा त्यावेळीची $125 होती, सध्याची $1.95 आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर आपण आता ध्येय 2 पाहूयात. सहस्त्रक विकासाचे दुसरे ध्येय आहे वैश्विक सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे. वैश्विक किंवा सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठायची जगाच्या संदर्भामध्ये याचा विचार करण्यात आला. आता हे कशाच्या संदर्भात? जगामधील सगळे सगळ्या मुलं, तर असं म्हणता येईल की जगामधील मुलं तसेच मुली यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे. आता प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना कोणकोणत्या गोष्टी विचारामध्ये घ्याव्या लागतील? त्याच्यामध्ये आपल्याला पट नोंदणीचा दर लक्षामध्ये घ्यावा लागेल, शाळाबाह्य मुलं विचारामध्ये घ्यावी लागतील. तशा प्रकारे वैश्विक आणि सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे याच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीला काय केलं तर जगातील सगळे मुलं सगळ्या मुली यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचं ह्या ध्येय 2 मध्ये ठरवण्यात आलेलं होतं. मग याच्यामध्ये आपण 2 बाबींचा विचार केला हे काढण्यासाठी. सर्वात प्रथम प्राथमिक शिक्षणाचा भारतातील वयोगट कोणता आहे हे आपल्याला लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. तर प्राथमिक शिक्षणाचा भारतामधील वयोगट 6 ते 14 वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षण भारतामधील वयोगट वयोगट 6 ते 14 वर्ष हा भारतामधील वयोगट आहे. प्राथमिक शिक्षणाचा भारतामधील वयोगट. आता या ठिकाणी आपण 2 बाबींचा विचार करणार, पट नोंदणी दर आणि शाळा बाह्य मुले. पट नोंदणी दर, शाळा बाह्य मुले. काय फरक होता याच्यामध्ये? 2015 पर्यंत आपण काय साध्य केलं हे या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आता याच्यामध्ये 2000चा आणि 2015 अशा 2 वर्षांचा आपण विचार करणार आहोत. पट नोंदणी दर 2000 मध्ये किती होता, 2015 मध्ये किती साध्य झालेला होता आपला, आणि शाळाबाह्य मुलांचा सुद्धा 2000 आणि 2015 यांचा आपण विचार करणार आहोत. 2015 म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही पातळी आपण गाठण्याचा प्रयत्न जो करत होतो ती प्रत्यक्षामध्ये गाठलेली आहे का. तर या ठिकाणी आपल्याला
पटनोंदणी जो दर जर पाहिला तर 2000 मध्ये 83% होता आणि 2015 मध्ये 91% होता. म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. 2000 मध्ये पटनोंदणी दर 83% होता, 2015 मध्ये तो 91% झालेला आपल्याला दिसून येतो. शाळाबाह्य मुलांचा जर आपण विचार केला तर शाळाबाह्य मुलं या 2000 मध्ये 100 मिलियन होती. 100 मिलियन शाळाबाह्य मुलं 2000 मध्ये, आणि 2015 मध्ये जर आपण पाहिलं तर 57 मिलियन शाळाबाह्य मुले होती. 2000 मध्ये 100 मिलियन, 2015 मध्ये 57 मिलियन. आता याच्यावरून ठरवायचं आहे की आपल्याला हे वैश्विक किंवा सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठता आली आहे का, तर आपण त्याच्यामध्ये ती पातळी गाठण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे हे ध्येय 2 वैश्विक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणं. सहस्त्रक विकासाचे तिसरे ध्येय आहे लिंग समानता व स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे. त्याच्यानंतर ध्येय 3 आता आपण समजावून घेऊया. ध्येय 3 कशाशी संबंधित आहे पहा. लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायचे. ध्येय 3 मध्ये कसे प्रयत्न करावे लागेल. आता याच्यामध्ये कोणाचा विचार करावा लागेल, तर याच्यामध्ये विचार करताना प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुला मुलींमधील जी असमानता आहे याचा विचार करावा लागतो. कोणत्या शाळांमधील पहा. पहिल्यांदा टप्पा प्राथमिक प्लस माध्यमिक शाळा असं आपण म्हणूया. या शाळांमध्ये असणाऱ्या मुला मुलींमधील असमानता याचा दर आपल्याला विचारामध्ये घ्यावा लागतो आणि त्याच्यामधील मुलींच्या संख्येमधील गळती लक्षात घ्यावी लागते. आता मुलींच्या संख्येमधील गळती कशी लक्षात घ्यावी लागते याचा आपण विचार करूयात. समजा 1ली ते 10वी पर्यंत या ठिकाणी आपण विचार करूयात. फर्स्टला मुलांचा विचार करूया, त्या ठिकाणी बॉईजचा, आणि या ठिकाणी फर्स्टला असणाऱ्या गर्ल्सचा विचार करूयात. थोडक्यात गळती कशी लक्षात घ्यायची. फर्स्टला बॉईज 50, गर्ल्स पण 50 होत्या. त्याच मुली ज्यावेळी 10वी मध्ये गेल्या त्यावेळी त्यांचं प्रमाण किती झालं. बॉईजची संख्या झाली 35 आणि मुलींची संख्या झाली 15. या ठिकाणी या दोघांमधील असमानता दर, हा जो असमानता आहे ती असमानता आपल्याला दूर करायची आहे. आणि काय करायचं, ही असमानता दूर करून 2015 पर्यंत शिक्षणाच्या सगळ्या पातळीमधील ही असमानता काढून टाकायची आहे. त्याला आपण म्हणतो लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायचे आहेत. कधी कधीचा विचार केला पहा. 2005 अखेर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, या ठिकाणी मी आणखी स्पष्टता येण्यासाठी असं करतो. 2005 अखेर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा याच्यामधील जी मुलं मुली आहेत त्यामधील असमानता दूर करायची आहे. आणि काय करायचं आहे, 2015 पर्यंत शिक्षणाच्या सगळ्या पातळीमधील असमानता दूर करायची आहे. आणि मग आपण या ठिकाणी काय समजलं, मुलींच्या संख्येतील गळती आपण पाहिली की फर्स्टला मुलांची संख्या 50, मुलींची संख्या 50, पण 10वी पर्यंत जाईपर्यंत मुलांची संख्या झाली 35, मुलींची संख्या झाली 15. ही असमानता दूर करायची आहे. 35-15 जी आहे ती हे समानता दूर करायची. तर अशा प्रकारे हे ध्येय 3 आहे, लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे. मग याच्यासाठी काय काय विचार केले हे आपण अभ्यासूयात. आता पहा, 2000 आणि 2015चा विचार केला असं आपण म्हणतो. हे तुमचं लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता आपण 2000 आणि 2015चा विचार करूया. 3 बाबींचा या ठिकाणी विचार करावा लागेल आणि केलेला आहे तुलना करण्यासाठी 2000-2015 मध्ये. तर त्या 3 बाबी आपल्याला अभ्यासात घ्यावा लागते. 1, 2 आणि तिसरी बाब आपण या ठिकाणी घेऊया. तशा प्रकारे पहिली आहे दक्षिण आशियाचा विचार केलेला आहे या ठिकाणी पहिल्या बाबीमध्ये. दक्षिण आशिया. दुसऱ्या बाबीचा आपण विचार केला तर गैर कृषी क्षेत्राचा विचार केलेला आहे. गैर कृषी क्षेत्र.
आणि या ठिकाणी तिसऱ्या बाबीचा जर विचार केला तर संसदेमध्ये स्त्रियांना किती प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे त्याचा विचार केलेला आहे. संसदेमध्ये स्त्रियांचे प्रतिनिधित्व, या 3 बाबींचा विचार याच्यामध्ये केलेला दिसतो 2000 ते 2015 दरम्यानचा. तर सुरुवातीला दक्षिण आशियामध्ये कसा विचार केला, त्याच्यामध्ये दक्षिण आशियातील प्राथमिक शाळांबद्दल विचार करण्यात आला आणि प्राथमिक शाळांमध्ये 100 मुलांमागे किती मुली आहेत याचा विचार करण्यात आलेला होता. लक्षात येतं, दक्षिण आशियाचा विचार करताना प्राथमिक शाळाचा विचार करण्यात आला आणि आपण काय म्हटलं, 100 मुलांमागे असणाऱ्या मुलींच्या प्रमाणाचा विचार केला. 100 मुली याचा विचार करण्यात आला आणि त्याच्यानंतर 2000 आणि 2015 असं आपण या ठिकाणी विचार करूया. 2000 आणि 2015 किती प्रमाण होतं, 2000 मध्ये जर विचार केला तर 74 एवढं प्रमाण होतं आणि 2015 मध्ये हे प्रमाण 103 पर्यंत वाढलेलं दिसून येतं. म्हणजे पहिल्यांदा लिंग समानता, स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायला सुरुवात झाली 2000 मध्ये. तर 2000 मध्ये प्रमाण होतं 74. तर कुठलं प्रमाण होतं, दक्षिण आशियामधील प्राथमिक शाळांमध्ये 100 मुलांमागे असणाऱ्या मुलींचं प्रमाण 2000 मध्ये 74 होतं, 2015 मध्ये ते 103 झालेलं होतं. गैरकृषी क्षेत्रामध्ये स्त्रियांचा वाटा किती होता, स्त्रियांचा वाटा पुन्हा या ठिकाणी 2000 आणि 2015चा आपल्याला विचार करण्यात आलेला दिसून येतो. तर 2015 मध्ये आणि 2000 मध्ये हे प्रमाण किती होतं हे आपल्याला सांगता येईल. त्या ठिकाणी 2000 मध्ये 35% एवढं प्रमाण होतं, तेच प्रमाण 2015 मध्ये 41% झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्यामध्येही वाढ झालेली दिसून येते. आता संसदेमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधित्व कोणत्या प्रकारे आहे याचाही विचार करण्यात आलेला होता, त्याचंही 2000 आणि 2015 मध्ये. आता 2000 आणि 2015, तर 2000 मध्ये प्रमाण होतं 10%, 2015 मध्ये प्रमाण होतं 20%. तशा प्रकारे ही तुलना 2015 पर्यंत आपण काय साध्य केलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पहा, दक्षिण आशियामध्ये प्राथमिक शाळांमध्ये 100 मुलांमागे मुलींचं असणारं प्रमाण 2000 मध्ये 74, 2015 मध्ये 103 होतं. साध्य काय केलं, गैरकृषी क्षेत्रामध्ये स्त्रियांचा वाटा 2000 मध्ये 35% होता, 2015 मध्ये 41% झाला. संसदेमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व 2000 मध्ये 10%, 2015 मध्ये 20% साध्य झालेलं होतं. तर अशा प्रकारे हे MDGचं तिसरं ध्येय, सहस्त्रक विकास ध्येयाचं की लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले जात होते. त्याच्यामध्ये हे 3 गोष्टी विचारामध्ये घेण्यात आलेल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. आता ध्येय 4, सहस्त्रक विकासाचे चौथे ध्येय आहे बालमृत्यूदर कमी करणे. आपण समजावून घेऊया. बालमृत्यूदर कमी करायचा. बालमृत्यूदर कमी करताना कोणत्या गोष्टीचा विचार करण्यात आला हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं. आणि कितीने कमी करायचं, केव्हापर्यंत कमी करायचं या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर 5 वर्षाच्या आतील बालकांचा विचार करण्यात आला. पहिली गोष्ट, कोणत्या बालकांचा विचार करण्यात आला, 5 वर्षाच्या आतील बालके, हे लक्षामध्ये ठेवा. 5 वर्षाच्या आतील बालके यांचा विचार यावेळी करण्यात आलेला होता आणि ठरवण्यात आलं की या बालकांमधील बालमृत्यूदर दूर कमी करायचा आहे. कधीपर्यंत, 1990 मधील जो दर होता, मधील दर त्यापेक्षा 2/3 कमी करणे. 2/3 कमी करणे. अशा प्रकारे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. बालमृत्यूदर कमी करायचा आहे
कोणती बालकं होती? 5 वर्षाच्या आतील बालकं होती. 2015 पर्यंत हा दर आपल्याला कमी करायचा होता. तर 1990 मधील जो दर होता त्या दरापेक्षा 2/3 हा बालमृत्यू दर कमी करायचा आहे. आता हे खरोखरच साध्य झालं का बालमृत्यू दर कमी करायचा आहे? हे पण आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. याच्यामध्ये 2005 मध्ये किती बालमृत्यू दर होता आणि 2015 मध्ये तो किती झाला हे आपल्याला अभ्यासावं लागेल. तर त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी 2000चा जर विचार केला तर 90 एवढा संख्या आपल्याला सांगता येईल. हीच संख्या किती कमी झाली तर 43 इथपर्यंत कमी झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं हे बालमृत्यू दर कमी करण्याबाबतचं उद्दिष्ट होतं. याशिवाय गोवर लसीकरण झालेली जी बालकं होती त्या बालकांचा सुद्धा या ठिकाणी विचार करण्यात आलेला होता. गोवर लसीकरण झालेली बालके 2000 मध्ये किती आणि 2015 मध्ये किती? 2000चा जर विचार केला तर 73% बालकांचं झालेलं होतं गोवर लसीकरण आणि 2015चा जर विचार केला तर 84% बालकांचं गोवर लसीकरण झालेलं होतं. तर अशा प्रकारे हे बालमृत्यू दर कमी करणं हे जे लक्ष्य ठरवण्यात आलेली होती हे साध्य झालेलं आपल्याला लक्ष्य सांगता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी ध्येय 4 बालमृत्यू दर कमी करणं हे लक्षामध्ये ठेवायचं. ध्येय 5 सहस्त्रक विकासाचे 5वे ध्येय आहे मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे. मातृस्वास्थ्यात सुधारणा करणं. आता या ठिकाणी पहा 2 पद्धतीने मातृस्वास्थ्याच्या बाबतीत लक्ष आखण्यात आलेली होती. पहिलं होतं माता मृत्यू दर 1 लाख मातांमागे. माता मृत्यू दर म्हणजे 1 लाख मातांमागे असणारं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण, 1 लाख मातांमागे असणारं प्रमाण. तर माता मृत्यू दर 1990चा जो दर होता त्या दरापेक्षा 3/4 कमी करायचा. अशा प्रकारचं उद्दिष्ट होतं ध्येय 5चं. आणि दुसरं ध्येय लक्ष्य होतं 5B 2015 अखेर. हे साहजिकच आहे, आपण म्हटलंच आहे 2015 अखेर प्रजनन स्वास्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. तशा प्रकारे ध्येय 5 आहे मातृस्वास्थ्यात सुधारणा करणं. माता मृत्यू दर 1990चा जो दर होता त्या दरापेक्षा 3/4 कमी करायचा आणि 2015 अखेर प्रजनन स्वास्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. साहजिकच आहे, प्रजनन स्वास्थ्य पोहोचवायचं तर संस्थात्मक प्रसूती करणं आवश्यक असणार आहे. तर संस्थात्मक प्रसूती करताना आपल्या 2 गोष्टी साध्य झाल्या का त्या पाहायच्या. पहिली गोष्ट आहे माता मृत्यू दर 1990 मध्ये किती होता आणि तो आपल्याला साध्य किती झाला. संस्थात्मक प्रसूती किती पार पडली 1990 मध्ये किती पार पडत होत्या आणि 2015 पर्यंत ते किती पार पडलेल्या होत्या. तर याचा आपल्याला या ठिकाणी मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे याची तुलना करावी लागेल. मग आपण सुरुवातीला माता मृत्यू दराचा विचार करूया. माता मृत्यू दर 1 लाख मातांमागे असणारे मृत्यू होणाऱ्या मातांचं प्रमाण. त्यानंतर संस्थात्मक प्रसूती, प्रजनन दर, संस्थात्मक प्रसूती, संस्थात्मक प्रसूती. तर याचा आपल्याला विचार करावा लागेल. माता मृत्यू दर 1990 मध्ये किती होता आणि 2015 मध्ये. 1990 प्रत्यक्षात 2015चं उद्दिष्ट होतं. 2013 मध्ये हा मोजण्यात आलेला होता. आपण 2013 मध्ये पाहूयात. 1990 मध्ये हा 380 होता. आता याच्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल साध्य किती झाला. तर 2013चा जर विचार केला तर 210 एवढा माता मृत्यू दर कमी झालेला होता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कितीने कमी झाला हे सुद्धा लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा जवळजवळ 380 210 जर आपण विचार केला 170 ने कमी झाला. हे पण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. संस्थात्मक प्रसूतींच्या बाबतीतही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. या ठिकाणी आपल्याला 1990 आणि 2014ची आकडेवारी लक्षामध्ये घ्यावी लागते की इथंपर्यंत
किती साध्य झालेला होता. तर या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं 59% प्रमाण होतं या संस्थात्मक प्रसूतीचं 1990 मध्ये. आणि 2014चा जर आपण विचार केला तर 2014 मध्ये हे प्रमाण 71% पर्यंत वाढलेलं होतं. तर अशा प्रकारे मातृस्वास्थ्यात सुधारणा करण्याचं ध्येय 5 सहस्त्रक विकास ध्येय आणि त्याच्यामध्ये साध्य काय झालं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन करूयात. ध्येय 5 मातृस्वास्थ्यात सुधारणा करणं. 5 माता मृत्यू दर 1990चा जो दर होता त्या दरापेक्षा कमी करायचं. कितीने कमी करायचं हे लक्षात ठेवा. 3/4 कमी करायचं. 5 2015 अखेर प्रजनन स्वास्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवायचं होतं. मग खरंच पोहोचलं का? तर माता मृत्यू दर 1990 मध्ये 380 होता, 2013 मध्ये फक्त 210 झाला, म्हणजे कमी आला, काही प्रमाणात कमी आला. 170 कमी होता. संस्थात्मक प्रसूती 1990 मध्ये 59% पार पाडत होत्या आणि 2014 मध्ये संस्थात्मक प्रसूतींचं प्रमाण 71% झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सहस्त्रक विकासाचे 6वे ध्येय आहे एड्स, मलेरिया व इतर आजारांविरुद्ध लढणे. यानंतर आपण 6वं ध्येय पाहणार आहोत. 6वं ध्येय आहे एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढणं. मग याच्यामध्ये कोणकोणती उद्दिष्ट आहेत पहा. 6A, 6B आणि 6K. 6A मध्ये काय सांगितलं आहे? एड्सचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं आहे. कधीपर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे? 2015 पर्यंत निम्म्यावरती आणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा वेग जो आहे तो उलट करायचा आहे, रिव्हर्स करायचा आहे. त्याच्यानंतर 6B मध्ये काय सांगितलं आहे? 2010 पर्यंत ध्येय गाठायचं आहे. काय? सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करायचे. कधीपर्यंत? 2010 पर्यंत. म्हणजे या ठिकाणी 2015 पर्यंत काय करायचं आहे आणि 2010 पर्यंत काय करायचं आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. 2015 पर्यंत एड्सचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं आहे आणि त्याच्या प्रसाराचा वेग उलट करायचा आहे. 2010 पर्यंत सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि 6K मध्ये सांगितलं आहे 2015 पर्यंत काय? मलेरिया आणि इतर गंभीर जे आजार आहेत त्या गंभीर आजारांचं प्रमाण निम्म्यावरती आणून त्याच्यासुद्धा प्रसाराचा वेग उलट करायचा, रिव्हर्स करायचा. तर अशा प्रकारे 3 उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी ध्येय 6 मध्ये दिसत आहेत की एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध आपल्याला लढायचं आहे. मग या ठिकाणी हे जे ठरवलं होतं त्याच्यातलं साध्य किती झालं आहे हे लक्षात ठेवूयात. हे पहा, 2015 पर्यंत एड्सचं प्रमाण निम्म्यावरती आणायचे. मग हे साध्य झालं का? त्या ठिकाणी आपल्याला 1990 आणि 2015 मध्ये किती प्रमाण झालं याचा विचार करावा लागणार आहे. तर आपण पाहूयात 1990 मध्ये प्रमाण किती होतं आणि 2015 मध्ये ते प्रमाण किती झालेलं होतं. 1990चा जर विचार केला तर 3.5 मिलियन एवढी HIV रुग्णांची संख्या होती. 3.5 मिलियन आणि हेच रुग्णांची संख्या कमी झाली आणि ती 2.1 मिलियन झालेली होती 2015 मध्ये. 2.1 मिलियन 2015 पर्यंत हे प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. दुसरं पाहूयात, निम्म्यावरती आणायचं ठरवलं होतं पहिल्या ह्याच्यामध्ये, निम्म्यावरती प्रत्यक्षात आली का? ॲक्युरेट जर आपण विचार केला तर ही निम्म्यावरती आलेली आपल्याला दिसत नाहीये. दुसरं पहा, 2010 पर्यंत सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग उपचाराखालील HIV रुग्ण किती होते आपल्याला विचार करावा लागेल आणि याचा विचार करताना आपल्याला जी 2 वर्षांचा विचार करावा लागणार आहे किंवा विचार केला गेलेला आहे ते आहेत 2003 आणि 2014. मग 2003 आणि 2014 या वर्षांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. 2003 मध्ये किती प्रमाण होतं आणि 2014 मध्ये किती प्रमाण झालेलं होतं. त्या ठिकाणी पहा, 2003 मध्ये 0.8 मिलियन एवढे उपचाराखालील रुग्ण होते आणि 2014चा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली दिसते. 2014 मध्ये हीच संख्या 13.6 मिलियन एवढी झालेली होती. 13 या ठिकाणी पाहू, 13.6 मिलियन.
तशा प्रकारे उपचाराखालील रुग्ण एवढे होते. म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे उपचाराखालील रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यानंतर 6क मधली उद्दिष्ट आपण पाहूयात. 2015 पर्यंत मलेरिया आणि इतर गंभीर आजारांचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं 2015चा जर मलेरियाचा विचार केला तर 2015 पर्यंत मलेरियाचे रुग्ण 58% कमी झालेले होते. मलेरियामुळे मृत्यू होणारे जे रुग्णांचं प्रमाण आहे ते 2015 पर्यंत 58% कमी 58% कमी झालेलं होतं. मलेरियामुळं मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 2015 पर्यंत 58% कमी. म्हणजे मलेरियाचं जे उद्दिष्ट आपण आखलेलं होतं की प्रमाण निम्म्यावरती आणायचे, निम्म्यावरती आलेलं दिसतंय. क्षयरोगाने होणाऱ्या मृत्यूचा जर विचार केला तर क्षयरोगाने होणारे मृत्यू याचा आपण विचार करूयात. क्षयरोग याने होणाऱ्या मृत्यूचा जर विचार केला तर 45% मृत्यू कमी झालेले होते. 45% मृत्यू कमी. अशा प्रकारे हे 6वं ध्येय एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढा देणं. आपण आता याचा विचार केला की काय साध्य झालं प्रत्यक्षात हे पण पाहिलेलं आहे. कारण हे 2015 पर्यंतचीच उद्दिष्ट होती. 2015 पर्यंत एड्सचं प्रमाण निम्म्यावरती आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणं. याच्यामध्ये आपण पाहिलं एड्सच्या जे संख्या आहे रुग्णांची 1990 मध्ये 3.5 मिलियन होती, 2015 मध्ये 2.1 मिलियन एवढी झाली. 6ब मध्ये 2010 पर्यंत सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करायचा होता. 2003 मध्ये उपचाराखालील असणारे जे रुग्ण होते ते 0.8 मिलियन होते. 2014 मध्ये ते 13.6 मिलियन एवढे झालेले होते. 2015 पर्यंत मलेरिया आणि इतर गंभीर आजारांचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं होतं आणि प्रसाराचा वेग उलट करायचा होता. मलेरियामुळे होणारे जे मृत्यू होते ते 2015 मध्ये 58% कमी झाले होते आणि क्षयरोगामुळे होणारे मृत्यू 45% कमी झालेले होते. अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. यानंतर 7वं ध्येय आपण समजावून घेऊयात. 6वं या ठिकाणी आपण पुढच्या गोष्टी साध्य करण्यासाठी विचार केलेला होता की आकडेवारीसाठी, पण आपण आकडेवारी पाहिलेली आहे की 2015 पर्यंत एड्सचं प्रमाण निम्म्यावरती आणून त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करणं असं आपण म्हटलेलं होतं. रुग्णांच्या संख्येचा आपण विचार केलेला होता 2000 आणि 2015 मध्ये. या ठिकाणी आपण काय विचार केला होता 3.5 मिलियन असा विचार केला होता आणि 2015 मध्ये 2.1 मिलियन असा विचार केला होता. थोडक्यात तुमची रिव्हिजन पण होईल. तर अशा प्रकारे आपण विचार केलेला होता की एड्सच्या प्रमाणाच्या रुग्णांची संख्या किती होती. त्याच्यानंतर 2010 पर्यंत सर्व एड्स बाधितांना उपचार होईल यासाठी प्रयत्न करायचा होता. मग आपण या ठिकाणी उपचाराखालील असणाऱ्या HIV रुग्णांची संख्या पाहिली. त्याच्यामध्ये आपण 2003 आणि 2014 या 2 वर्षांचा विचार केलेला होता. या ठिकाणी आपण म्हटलं होतं की 0.8 मिलियन आणि 2014 मध्ये आपण काय विचार केलेला होता मोठ्या प्रमाणात उपचाराखालील रुग्ण होते 13.6 मिलियन होते. अशा प्रकारे संख्या होती. आणि तिसरं होतं की 2015 पर्यंत मलेरिया आणि इतर गंभीर आजारांचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं आणि त्यानंतर प्रसाराचा वेग उलट करायचा होता. तर मलेरियामुळे होणारे मृत्यू किती टक्क्यांनी कमी झाले होते. मुळे होणारे मृत्यू 2015 पर्यंत 58% कमी 58% कमी. आणि क्षयरोगामुळे होणारे मृत्यू कितीने कमी झाले होते. क्षयरोगाने होणारे मृत्यू आपण त्या ठिकाणी 45% कमी असं म्हटलं होतं. 45% कमी असे झालेले होते. तर 58% कमी आणि 45% कमी असे मृत्यू झालेले आपल्याला दिसून आले होते. अशा प्रकारे ध्येय 6 होतं हे लक्षात ठेवायचं आहे. सहस्त्रक विकासाचे 7वे ध्येय आहे पर्यावरणाची शाश्वतता टिकविणे.
7 पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं हे आहे. आता आपण ह्याच्यातले एक एक मुद्दा पाहूयात. पर्यावरणाची शाश्वतता टिकवण्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 7 देशांच्या योजनांमध्ये, देशांच्या धोरणांमध्ये शाश्वत विकासाच्या तत्वांचा अवलंब करायचा आणि पर्यावरणामधील स्रोतांचा जो ऱ्हास होतोय तो ऱ्हास भरून काढायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. पहा, लक्ष 7 काय आहे? ध्येय 7 मधील पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं. देशांच्या योजनामध्ये, देशांच्या धोरणामध्ये शाश्वत विकासाच्या तत्वांचा अवलंब करायचा आहे आणि पर्यावरणामधील जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा ऱ्हास भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर 7ब पहा, 2010 पर्यंत महत्त्वाचं आहे. जैवविविधता नष्ट होण्याचा वेग कमी करून 2015 पर्यंत जैवविविधतेतील हानी कमी करायची आहे. पहा, 2010 पर्यंत काय करायचं आहे? जैवविविधता नष्ट होण्याचा वेग 2010 पर्यंत कमी करायचा आहे आणि 2015 पर्यंत जैवविविधतेमध्ये जी हानी झालेली आहे किंवा हानी होतीये ती हानी कमी करायची आहे. त्यानंतर 7क 2015 अखेर पिण्याचं पाणी व मूलभूत स्वच्छता या शाश्वत गरजा पूर्ण होऊ शकणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढवायचं आहे. त्या ठिकाणी काय म्हटलंय पहा, 2015 अखेर पिण्याचं पाणी आणि मूलभूत स्वच्छता या ज्या काही शाश्वत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढवायचं आहे. मग हे प्रमाण वाढलेलं आहे का ते आपण पाहूयात. नळानं पेयजल सुविधा असणारे किती लोक होते 1990 मध्ये, त्यांचं प्रमाण 2015 मध्ये किती झालेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. पहा, नळाने पेयजल सुविधा प्राप्त करणारे लोक किती आहेत? मग आपल्याला 2 वर्षांचं आपण म्हटलं 1990 आणि 2015 मध्ये हे प्रमाण किती होतं हे आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी 2.3 मिलियन 2.3 मिलियन एवढं प्रमाण होतं. हेच प्रमाण थोडक्यात आपल्याला सांगता येईल 2015 मध्ये 4.2 बिलियन एवढं होतं. 4.2 बिलियन एवढं प्रमाण या ठिकाणी सुद्धा बिलियन हे लक्षात ठेवा. 2.3 बिलियन होतं 1990 मध्ये, ते 2015 मध्ये 4.2 बिलियन एवढं झालेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे 2015 अखेर पिण्याचं पाणी, मूलभूत स्वच्छता या शाश्वत गरजा होऊ शकणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढवायचं. तर हे प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. त्याच्यानंतर पहा, 2020 अखेर झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करणे. हे 4 आपल्याला ध्येय लक्षात येत आहेत. पर्यावरणाची शाश्वतता टिकवण्यासाठी उद्दिष्ट कोणकोणती होती? तर 2020 अखेर असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसतंय की झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी किती लोकांच्या, हे लक्षात ठेवा, 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करायची आहे. तशा प्रकारची उद्दिष्ट. त्याच्यामध्ये आपण एक उद्दिष्ट पाहिलं की हे नळानं पेयजल सुविधा पुरवणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. आता या ठिकाणी आपण 4थं पाहिलं होतं की झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करायची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे प्रमाण किती होतं हे आणि सध्या ते प्रमाण किती वाढलंय का, तर त्याचा आपण विचार करावा लागेल. 2 वर्षांचा आपण विचार करूयात. एक आहे 2000 आणि दुसरं आहे 2014 मध्ये. म्हणजे 2000 मध्ये किती प्रमाण होतं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचं आणि 2014 मध्ये ते प्रमाण कमी झालंय का हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. 2000 मध्ये 39.4% लोक झोपडपट्टीत राहत होते आणि 2014चा जर विचार केला तर 2014 मध्ये 29.7% लोक झोपडपट्टीत राहत होते. म्हणजे या ठिकाणी हे प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसतंय, टप्प्याटप्प्याने कमी होतंय असं आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे ध्येय 7 मध्ये 2020 अखेर झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करायची. ही 2014 पर्यंतची आकडेवारी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे एवढं प्रमाण आपल्याला या ठिकाणी कमी झालेलं दिसतंय. त्याच्यानंतर या
पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे हा जो मुद्दा आपण पाहिला, त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे उद्दिष्ट आहे की देशांच्या योजनांमध्ये आणि शाश्वत विकासाच्या तत्वांचा अवलंब करणं आणि पर्यावरणातील स्रोतांचा होणारा ऱ्हास भरून काढायचा आहे. तर ओझोनचा थर नष्ट करणारी जी द्रव्ये आहेत ती द्रव्ये सुद्धा कमी झालेली आहेत 2015 पर्यंत. 1990 मध्ये जेवढं प्रमाण या द्रव्यांचं होतं, म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी घेऊयात, ओझोन थर नष्ट करणारी द्रव्ये किती कमी झालेली आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर 2015 पर्यंत ही द्रव्य 98% कमी झालेली आहेत. 98% कमी झालेली आहेत. कशा प्रकारे? ध्येय 7 पर्यावरणाची शाश्वतता टिकवणं. याच्यामध्ये आपण प्रत्येक लक्ष्य पाहिलं, पुन्हा एकदा पहा. लक्ष्य 7 देशांच्या योजनांमध्ये, देशांच्या धोरणांमध्ये शाश्वत विकासाच्या तत्वांचा अवलंब करायचा आहे आणि पर्यावरणाच्या स्रोतांचा जो ऱ्हास होतो, जी हानी होते, तो ऱ्हास भरून काढायचा आहे. मग आपण विचार काय केला? ओझोनचा थर नष्ट करणारी जी द्रव्य होती ती द्रव्य 2015 पर्यंत काय साध्य झालं? तर 98% ही द्रव्य कमी झालेली आहेत, हे आपल्या लक्षात येत आहे. दुसरं आपण पाहिलं की 2010 पर्यंत काय करायचं आहे? जैवविविधता नष्ट होण्याचा वेग कमी करायचा आहे आणि 2015 पर्यंत जैवविविधतेतील झालेली हानी ती आपल्याला कमी करायची आहे. त्यानंतर लक्ष्य 7 2015 के पिण्याचं पाणी, मूलभूत स्वच्छता या शाश्वत गरजा पूर्ण होऊ शकणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढवायचं होतं. हे प्रमाण आपण पाहिलं. नळानं पेयजल सुविधा ज्या पुरवल्या जातात त्या लोकांचं प्रमाण 1990 मध्ये किती होतं? 2015 मध्ये ते किती आहे? ते 1990 मध्ये 2.3 बिलियन, 2.3 बिलियन आणि 2015 पर्यंत 4.2 बिलियन एवढं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. आणि शेवट आपण पाहिलं होतं त्यातलं लक्ष्य 7 2020 अखेर झोपडपट्टीत राहणाऱ्या कमीत कमी किती लोकांना हे लक्षात ठेवायचं? 10 कोटी लोकांच्या राहणीमानात विशेष सुधारणा करायची. 2000 मध्ये 39.4% झोपडपट्टीत लोक राहत होते. 2014 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 29.7% लोक झोपडपट्टीत राहत होते. म्हणजे हे साध्य झालेलं प्रमाण आहे. हे साध्य झालेलं प्रमाण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागणार आहे. सहस्त्रक विकासाचे 8वे ध्येय आहे विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे. यानंतरचं ध्येय 8 आहे विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणं. आता याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो ते पहा. याच्यामध्ये 8A 8B असे 8F पर्यंत आपल्याला उद्दिष्ट दिसून येतात, लक्ष्य दिसून येतात. 8A मध्ये काय पहा? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकास करायचा आहे. चांगले शासन, दारिद्र्य निर्मूलनासाठी हे महत्त्वाचं आहे. कटिबद्ध असणारी, खुली, नियमबद्ध, सतर्क, शोषणविरहित व्यापारी आणि आर्थिक व्यवस्था तयार करायची आहे. लक्ष्य 8A हे आहे. लक्ष्य 8B पहा. अविकसित देशांकडून आयात शुल्क, कोटामुक्त आयात करून गरीब आणि कर्जबाजारी देशांना कर्ज आणि सवलती देऊन दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱ्या देशाला विकासात्मक सहाय्य करून अविकसित देशांच्या गरजा भागवायच्या आहेत. म्हणजे अविकसित देशांच्या गरजा भागवण्यासाठी हे केलं जाणार आहे. त्यानंतर लक्ष्य 8K छोट्या विकसनशील जी बेटे आहेत पहा, छोटी विकसनशील बेटे त्यांच्या बाबतीमध्ये शाश्वत विकासासाठी कृती आराखडा तयार करून विकसनशील बेटे आणि भूविष्ठित देशांच्या विशेष गरजा या ठिकाणी भागवायच्या आहेत. 8D पहा. विकसनशील देशांच्या कर्जाच्या प्रश्नांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती समग्र विचार करून सोडवणूक करायची आहे. म्हणजे जागतिक भागीदारीचा विकास करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. नंतर लक्ष्य 8E विकसनशील देशांना आवश्यक औषधी वाजवी किमतीत मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी औषध कंपन्यांचं सहकार्य घ्यायचं आहे. लक्ष्य 8F खाजगी क्षेत्राच्या सहकार्यानं माहिती आणि प्रसार यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे या देशांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. अशा प्रकारे 8वं ध्येय
विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करायचा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात संक्षिप्तमध्ये. लक्ष्य 8 कशासाठी आहे? हे सगळे देश जे आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकसनशील देश म्हणूयात आपण, किंवा अविकसित देश, त्यांच्यासाठी हे प्रयत्न करायचे आहेत. तर त्यांना चांगले शासन, दारिद्र्य निर्मूलनासाठी कटिबद्ध असणारी खुली, नियमबद्ध, सतर्क, शोषणविरहित व्यापार आणि आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावरती निर्माण करायची आहे. 8ब मध्ये आपण पाहिलं की अविकसित देशांच्या गरजा भागवायच्यात. अविकसित देशांच्या गरजा कशा भागवायच्यात? तर अविकसित देशांकडून आयात शुल्क मुक्त आणि कोटा मुक्त आयात करायचे. म्हणजे आयात शुल्क त्यांच्याकडनं आकारायचं नाहीये. गरीब आणि कर्जबाजारी जे देश आहेत त्या देशांना कर्ज द्यायचे, त्यांच्या देशामध्ये विकास करण्यासाठी कर्ज सवलती द्यायच्यात. आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असणारा जो देश आहे त्या देशाला विकासात्मक सहाय्य करायचं आहे जागतिक भागीदारीचा विकास करताना. त्याच्यानंतर विशेष गरजा कोणाच्या भागवायच्यात? जी छोटी बेटं आहेत, विकसनशील छोटी बेटं, त्यांच्या शाश्वत विकास करायचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यासाठी कृती आराखडा तयार करायचा आहे आणि मग तो कृती आराखडा तयार करून विकसनशील बेटे आणि भूविष्ठित जे देश आहेत त्या देशांच्या विशेष गरजा भागवायच्या आहेत. 8ड पहा, प्रश्नांची सोडवणूक करायची आहे. कशी करायची? विकसनशील देशांच्या कर्ज जे आहेत, कर्ज कशासाठी आवश्यक असतात? देशाच्या विकासासाठी. कर्जांच्या प्रश्नांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती समग्र विचार करून त्यांची सोडवणूक करायची, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं विकासासाठी त्या देशांमध्ये हे ध्येय आहे. 8E मध्ये विकसनशील देशांना औषधं पुरवायची, ती औषधं वाजवी योग्य किमतीमध्ये मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी औषधी कंपन्यांचं सहकार्य घ्यायचं आहे. आणि 8F मध्ये खाजगी क्षेत्राचं सहकार्य घेऊन माहिती आणि प्रसार यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे उपलब्ध करून द्यायचे. तर या सगळ्यातून काय करायचं? तर जागतिक भागीदारीचा विकास साध्य करायचा आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आपण पाहिलं की जगानं ही उद्दिष्ट कितपत साध्य केली आहे त्याचं मोजमाप केलं UNDPनं, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की ही जी MDGs आहेत ती त्याची उद्दिष्ट कितपत साध्य केली याचं मोजमाप कोणामार्फत करण्यात आलेलं आहे? ते UNDP मार्फत याचं मोजमाप केलं गेलं आणि 2015 मध्ये याच्यावरती अहवाल प्रकाशित करण्यात आला. तो अहवाल आपण प्रत्येक याच्यामधून पाहिला की किती 90 मध्ये किती ठरवलेलं होतं, की 90 मध्ये परिस्थिती काय होती, 2015 पर्यंत किती साध्य झालेलं आहे. तर अशा प्रकारे UNDPचा अहवाल होता जो 2015 मध्ये प्रकाशित झालेला होता. आता या ठिकाणी सुद्धा आपण पाहूयात काय काय याच्यामध्ये साध्य झालेलं होतं. विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे, याच्यामध्ये विकास सहाय्य किती देण्यात आलं, म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं होतं विकासासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे. तर मग विकास सहाय्य किती उपलब्ध करून देण्यात आलं? साध्य UNDPचा जो अहवाल आला 2015 मध्ये त्याच्यात सांगण्यात आलं की विकास सहाय्य 1990 मध्ये किती होतं, 2015 मध्ये ते किती त्यांना देण्यात आलेलं होतं, त्यातली तुलना करण्यात आली 1990 आणि 2015. याचा आपण विचार करूयात. 1990चा जर विचार केला तर $81 बिलियन, 81 बिलियन डॉलर एवढं त्यांना विकास सहाय्य दिलं जात होतं. आणि 2015चा जर विचार केला तर $135 बिलियन, 135 बिलियन डॉलर एवढं विकास सहाय्य त्यांना देण्यात आलेलं होतं. याशिवाय त्यांना आपल्याला या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे काय करायचं होतं, खाजगी क्षेत्राच्या सहकार्यानं माहिती व प्रसारासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचं त्यांना फायदे उपलब्ध करून द्यायचे होते. किती झाली? इंटरनेट जोडणीचा आपण विचार करूयात या ठिकाणी. आता इंटरनेट जोडणी, इंटरनेट जोडणीचं प्रमाण किती होतं, मग ते साह्य त्यांना उपलब्ध करून दिलंय का? तर 90 आणि 2015. 1990चा
जर विचार केला आणि 2015चा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 6% एवढी इंटरनेट जोडणी होती 1990ला. पण 2015चा जर विचार केला तर 43% एवढी इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यानंतर टेलिफोन आणि मोबाईल धारकांचा विचार करण्यात आलेला आहे. टेलिफोन व मोबाईल धारक यांचा विचार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1990 आणि 2015चा विचार करावा लागेल. 1990 2015 0.7 बिलियन एवढे होते 1990 मध्ये, आणि 2015चा जर आपण विचार केला तर ही संख्या 7 बिलियन एवढी दिसते आहे. 7 बिलियन. अशा प्रकारे विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे याच्या बाबतीत 6 लक्ष्य आपण पाहिली आणि सगळी लक्ष्य ह्या 8व्या भागातली 6 पाहिली. एकूण 8 ध्येय पाहिली. त्या 8 ध्येयामध्ये 2015 पर्यंत कितपत साध्य झालेली आहे त्याचा विचार केला. म्हणजे सुरुवातीला ही 8 याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हे प्रश्नांच्या माध्यमातून हा भाग महत्त्वाचा ठरतो. याला आपण MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सहस्त्रक विकास ध्येय, शतकोत्तर विकास ध्येय या नावाने संबोधत होतो. अशा प्रकारे जगानं ही उद्दिष्ट कितपत साध्य केली याचं मोजमाप युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनं केलेलं आहे. आणि जुलै 2015मध्ये MDGचा एक अहवाल प्रकाशित झाला आणि त्या अहवालामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की 1990ची परिस्थिती काय होती, 2015 पर्यंत आपण काय साध्य केलेलं आहे. अशा प्रकारे हा आपला घटक होता आजचा. याच्यावरचे प्रश्न. आता आपण सहस्त्रक विकास ध्येयांवर विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न समजावून घेऊयात. आता आपण समजावून घेऊया. सहस्त्रक विकास लक्ष्य यामध्ये पुढीलपैकी कशाचं मापन केलं जातं? MPSC प्री 2018चा हा प्रश्न आहे, हे लक्षामध्ये ठेवा. पहा, दारिद्र्याचा विचार केला का आपण? उपासमारीचा विचार केला का? पहिल्याच ध्येयात केला होता, म्हणजे याचा विचार केला जातो. दारिद्र्य व भूक. त्याच्यानंतर महिला सबलीकरणाचा आपण विचार केला, स्त्रियांचं सशक्तीकरण करायचं आहे. त्यानंतर पर्यावरणीय शाश्वततेचा आपण विचार केलेला होता. आणि विकासासाठी जागतिक भागीदारी हे 8वं आपले ध्येय आपण पाहिलं. तर म्हणजे हे 4ही ध्येय आपल्याला दिसत आहेत. प्रश्न कसा विचारलाय पहा. आपण जो आत्तापर्यंत अभ्यास केला तर त्याच्यावरती प्रश्न कसा विचारण्यात आलेला आहे. सहस्त्रक विकास लक्ष्य यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? आता तुमच्या लक्षात येईल हे सगळ्याच गोष्टींचं मापन केलं जातं. वरील सर्व यांचं मापन केलं जातं. त्यानंतर पहा, MPSC प्री 2019 खालीलपैकी कोणतं सहस्त्रक विकास ध्येय नाही? म्हणजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अतिगरिबी आपण पाहिलं, गरिबीचं निर्मूलन, त्याचं लक्ष ठेवलं का? किती सांगितलेलं होतं आपण? तर त्याप्रमाणे अतिगरिबी आहे, भूक, उपासमार आपण पाहिलं. यांचं उच्चाटन करायचं आहे आपल्याला, प्रमाण कमी करायचं. त्यानंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता हे पण आपण पाहिलं. बालमृत्यूदर कमी करायचे हे पण आपण पाहिलं. पण कृषी शाश्वतता साध्य करणं हे आपण पाहिलं का? कुठे आहे का? तर कृषी शाश्वतता साध्य करणं हे आपल्याला दिसत नाही. म्हणजे खालीलपैकी हे सहस्त्रक विकास ध्येय नाही हे आपल्याला सांगता येईल. हे उत्तर आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न पहा, MPSC मेन्सचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूयात की पुढीलपैकी कोणत्या पर्यायांचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs मध्ये होतो? MPSC मेन्स तिसरा पेपर 2019. आत्यंतिक गरिबी, भूक यांचं निर्मूलन आपण पाहिलं. उपासमार आणि आत्यंतिक दारिद्र्य याचा विचार केला. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचा आपण विचार केला. विकासासाठी जागतिक भागीदारी आपण पाहिली. बालमृत्यूदर कमी करणे हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर HIV, एड्स, मलेरिया आणि इतर आजारांशी सामना करायचा हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळेच आकडे दिसून येत आहेत. तर ABCD आणि D आणि E बालमृत्यूदर पण कमी करायचे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये D हे या ठिकाणी आहे. तर हे पहिले सगळेच आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे ABCD आणि E हे सगळेच त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. अशा प्रकारे
प्रश्न विचारले जात आहेत. यानंतरचा प्रश्न पहा. MPSC मेन्स पेपर 4 2012 संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भुकेचा प्रभाव निम्म्यावरती आणण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी ह्याचं उत्तर तुम्हाला सहजपणे देता येईल. आपण कधीपर्यंत आखलेली उद्दिष्ट आहेत? 2015 पर्यंत. 2015 पर्यंत उपासमार आपण म्हटलं होतं की निम्म्यावरती आणण्याचं उद्दिष्ट आहे, असा उल्लेख आपण केलेला होता. हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहा. MPSC मेन्स पेपर 3 2013 खालीलपैकी कोणतं विधान सहस्त्रक विकास ध्येयाला लागू पडत नाही? कोणतं विधान आहे पहा. सहस्त्रक विकास ध्येय यांना लागू पडत नाही. गरिबी आणि भूक यांचं निर्मूलन, सार्वत्रिक उच्च शिक्षण मिळवणं. आता गरिबी आणि भूक आपण पाहिलं, आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार. सार्वत्रिक उच्च शिक्षण, उच्च शिक्षणाचा विचार केला का आपण याच्यामध्ये? नाही केला. प्राथमिक शिक्षणाचा विचार केला, म्हणजे हे नाही आहे. बालमृत्यूचं प्रमाण कमी करायचं आपण पाहिलं. आरोग्यपूर्ण मातृत्व, मातृस्वास्थ्यात सुधारणा करणे हे पण आपण पाहिलं. तर हे आहे, म्हणजे फक्त ब हे उत्तर आपल्याला येईल की हे लागू पडत नाही. यानंतरचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यावा लागणार आहे की याचं उत्तर काय आहे. 2015 पर्यंत सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकीकरण काय आहे पहा. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय विकास ध्येय आहेत असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. प्राथमिक शिक्षण आपण पाहिलं होतं, म्हणजे हे आहे. 2020 पर्यंत 5 वर्षातील बालकांमधील मृत्यू दराचं प्रमाण नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर इसवी सन 2010 पर्यंत माता मृत्यू 3/4 कमी करणं आपण हे पाहिलं होतं. त्यानंतर इसवी सन 2020 पर्यंत अतिदारिद्र्य 2020 पर्यंत होतं का? नाही, 2015 पर्यंत होतं. हे आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये येईल. हे पण नाहीये, म्हणजे या ठिकाणी अ आणि सी कुठं ऑप्शन दिसतोय ते पहा. तर अशा प्रकारे प्रश्न सोपे विचारण्यात येतात. फक्त आपल्याला ती सहस्त्रक विकास ध्येय माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा. आता फॉरेस्ट मेन्स 2014चा प्रश्न. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकासाचे ध्येय नाही? वैश्विक प्राथमिकता शिक्षण प्राप्त साध्य करणं. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या बाबतीत आता वैश्विक प्राथमिक शिक्षणाचं आपण पाहिलं, हे साध्य करायचं होतं. वैश्विक सार्वत्रिक लोकसंख्याच्या वाढीस वेगात घट साध्य करणं. आता लोकसंख्या वाढीच्या वेगात घट साध्य करणं आपण पाहिलं का? नाही पाहिलं, हे नाही. मातेचं आरोग्य, मातृस्वास्थ्यामध्ये सुधारणा आपण पाहिलं. पर्यावरणाचा शाश्वत विकास करायचा आहे, त्याची हानी कमी करायची, हे आपण पाहिलं. म्हणजे हे सहस्त्रक विकासाचं ध्येय नाहीये, लोकसंख्या वाढीच्या वेगात घट साध्य करणं. हे अशा प्रकारे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सहस्त्रक विकास ध्येयांबद्दल जर प्रश्न विचारला तर याच्यामधूनच विचारतील. मग हा फक्त घटक व्यवस्थित अभ्यासणं हे आपली जबाबदारी आहे. तर याच्यानंतरच्या भागामध्ये आपण 17 ध्येय पाहणार आहोत, ज्याला आपण SDGs शाश्वत विकास ध्येय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आणि त्याच्यावरती आलेले प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे सहस्त्रक विकास ध्येय आपल्याला लक्षात ठेवायचे. MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि शाश्वत विकास परिषद आपण या ठिकाणी अभ्यासली. त्याच्यानंतर MDGs आणि SDGs आपण अभ्यासणार होतो. MDGs या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, त्याच्यावरती सगळे आलेले प्रश्न आपण समजावून घेतले. आणि हा जर टॉपिक व्यवस्थित केला, व्यवस्थित ऐकला, समजावून घेतला, तर याच्यातला एकही प्रश्न परीक्षेमधून बाहेर जाणार नाही. सहजपणे प्रश्न सोडवता येतील, हे लक्षात घ्यायचं. आणि पुढच्या भागामध्ये मात्र आपण 17 जी शाश्वत विकास ध्येय आहेत ते सविस्तर अभ्यासून त्याच्यावरती आलेले प्रश्न समजावून घेऊयात. मग त्याच्यावरचाही कुठलाही प्रश्न आपला बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.